हॅलो मित्रांनो, आज कॉलेजला सुट्टी आहे तर मम्मीचा कॉल आला. मम्मी म्हणाली की आज आपण कोराडी मंदिर जाऊ. त्याच्यासाठी मी रेडी झाली. मम्मी पप्पा वगैरे रूमवर आले. मग त्याच्यानंतर आम्ही निघालो कोराडी मंदिर जायसाठी. फायनली आता आम्ही पोहोचलो कोराडी मंदिर मध्ये. चला आता मी नेते तुम्हाला दर्शनासाठी. इथे खूप सारे दुकान आहे, तिथून तुम्ही पूजेचे सामान पण घेऊ शकता. मग आम्ही पूजेचे सामान घेतलं आणि आम्ही निघालो दर्शन करायसाठी मंदिरामध्ये. तर आम्ही सर्व जात होतो. तिथे एक मुलगा बघा माझ्या व्हिडिओ मध्ये कसा बघत होता मस्त. मग बापू पण व्हिडिओमध्ये येऊन गेला. त्याच्यानंतर तर मंदिरात खूप कमी गर्दी होती, म्हणून आम्ही लवकरच मंदिरामध्ये पोहोचून गेलो. नवरात्रामध्ये खूप गर्दी असते, आता तेवढी गर्दी नव्हती. छान दर्शन वगैरे झाले. नवरात्रामध्ये एवढे दर्शन होत नाही. खूप सारे जण होते लाईन मध्ये मागे दर्शनासाठी, म्हणून आम्ही लवकरच निघून गेलो नारळ फोडायसाठी बाहेर. पप्पांनी नारळ फोडलं. मग आम्ही थोड्या वेळ तिथेच बसून गेलो. तर हे आपलेच फोटो काढत होते मस्त. फोटो वगैरे काढून झाले. मग बाहेर बघितलं तर खूप पाऊस येत होता. मग आणखी थांबावं लागलं तिथे. थोड्या वेळ तिथेच थांबलो. मग पाऊस कमी झाल्यानंतर आम्ही सर्व निघून गेलो तिथून. बाहेर जातच होतो तर माझे पप्पा तर मस्त पोस्टरच बघत होते बापा तिथे. पोस्टर बघून झालं. मग सर्वजण आम्ही निघालो दुकानामध्ये जायसाठी. दुकानमध्ये मस्त सामान वगैरे होते. सामान वगैरे बघितलं. मस्त फोटो वगैरे होते तिथे. तिथे एक राम मंदिर पण आहे. मग आम्ही सोचलं की आलोच आहे तर चला राम मंदिर पण जाऊ. मग आम्ही पायऱ्या चढत चढत राम मंदिर मध्ये गेलो. दर्शन केले आणि समोर निघालो. तिथे पोहोचून बघायला मिळालं की रामाची कहाणी लिहून होती आधीपासूनची फोटोवरती. इथे तर एक मूर्ती पण आहे. सांगा आता तुम्ही कशाची मूर्ती आहे तर. बाहेर निघून बघितलं तर खूप पाऊस येत होता. दर्शन तर झालेच होते. मग काय घरी पोहोचलो. आता भेटू नंतरच्या ब्लॉग मध्ये.